दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी आले आहे पुण्यापासून 30 ते 40 किलोमीटर असलेल्या पुरंदर तालुक्यातील नारायणपूर गावातील दत्त मंदिरामध्ये. हे मंदिर आपल्या एकमुखी मूर्तीमुळे खूप प्रसिद्ध आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची एकरूप मूर्ती म्हणजे श्री गुरुदेव दत्त. अशी मूर्ती बघून मन खूप खूप प्रसन्न होते. तर आम्ही पुण्यातून संध्याकाळी 5:30 वाजता निघालो होतो. दरवर्षी आम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार करतो, तसेच पौर्णिमाही करतो. म्हणजे नारायणपूरला येतो आम्ही दरवर्षी. मी हे 4 वर्ष झालं करते, नारायणपूरला येते. या 4 वर्षापासून मला खूप छान अनुभव आलेत. म्हणजे आम्ही करोनानंतर या मंदिरात यायला लागलो. तसं मी लहानपणी वडिलांसोबत यायचे, पण आम्ही करोनानंतर हे दरवर्षी चालू केलं आहे यायचं. पहिल्या वर्षी म्हणजे माझा अनुभव सांगते एक छोटा. पहिल्या वर्षी आमच्याकडे स्वतःचं घरसुद्धा नव्हतं, पण आज 4 वर्ष झालेत. हे माझे 5वं वर्ष आहे. तर तसं या 4 वर्षामध्ये माझी स्वतःची बिल्डिंग झालेली आहे, गाडी झाली आणि 3 एकर जागा झाली. म्हणजे माझं आयुष्य स्वामी आणि दत्त महाराजांमुळे पूर्ण बदलून गेलेलं आहे. म्हणजे आता मी दत्त महाराज आणि स्वामींमुळे एक सुखी आणि समाधानी आयुष्य जगत आहे. असा अनुभव किती जणांना आला आहे ते मला नक्की सांगा, कमेंट करून नक्की सांगा मला. आणि ज्यांना अनुभव नसेल आला ना, त्यांनी दत्त महाराजांच्या मंदिरात या, म्हणजे नारायणपूरला, किंवा स्वामींची सेवा करा. तुम्हाला खूप खूप छान अनुभव येतील. आणि अनुभव आला तर मला नक्की सांगा, कारण की माझा हा स्वतःचा अनुभव आहे आणि पुण्यातील अनेक लोकांना असे अनुभव आलेले आहेत. तर आम्ही संध्याकाळी ते 5:30ला निघालो होतो, त्यामुळे थोडीशी थंडी होती. तर मी व्ह्यू बघू शकता, खूप छान व्ह्यू आहे. मी काय जास्त व्हिडिओ केले नाही, थोडाच व्हिडिओ केलेला आहे. आम्ही दरवर्षी याच टायमाला जातो. म्हणजे 5:30-6ला निघालो तरी आपण 9-10 वाजेपर्यंत घरी येते, कारण की ते जास्त गर्दी नसते. असं म्हणजे दर्शन लगेच होऊन जातं. हे मंदिर कोणाकोणाला माहिती आहे इथलं. जाता जाता मी थोडंसं शूटिंग केलेली आहे याची. खूप छान मंदिर आहे. मी काय आतून अजून बघायला गेलं नाही, पण एक दिवस याचाही नक्की व्हिडिओ करेन. तर या मंदिराचं नाव कोणाला माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर इथे आम्ही थोडासा चहा घेतलेला आहे. माझा मुलगा आहे छोटा, त्याने पण एक खायला घेतलेलं आहे या हॉटेलमध्ये, बालाजी हॉटेलमध्ये. इथूनच आतमध्ये जायला रस्ता आहे. आपण येताना पुण्यातून सरळ येतो, नवले ब्रिजच्यावरून सरळ यायचं आणि इथून आतमध्ये आहे. ह्या फाट्याचं नाव कोणाला माहिती असेल तर सांगा, मी विसरले म्हणजे आत्ता व्हिडिओमध्ये सांगायचं. तर तुम्हाला आता आहे ना, मी दत्त महाराजांच्या मंदिराविषयी तिथल्या थोडीशी माहिती सांगते. नारायण उर्फ अण्णा महाराज यांनी ना हे 1964 साली मंदिराची स्थापना केली. अण्णा लहानपणापासूनच देवाची खूप भक्ती करत होते. त्यांना देवाची खूप आवड होती अण्णांना. त्यांनी अनेक वर्ष दत्त महाराजांची भक्ती केली. त्यांनी मनापासून दत्तांची भक्ती केली अनेक वर्ष. एके दिवशी असेच त्यांच्या घरासमोर औदुंबराचे झाड उगवले. हे झाड आत्ता आपण ह्या मंदिरामध्ये पण बघू शकता, तर मी व्हिडिओमध्ये पण बघू शकता. तुम्हाला मी थोडी त्यांची माहिती देते, त्यामुळे इथलं काही एवढं म्हणजे सांगते पुढे जाऊन. तर हे झाड आहे ना, आपण मंदिरात पाहू शकतो. अण्णा महाराजाच्या झाडाला रोज प्रदक्षिणा घालत, रोज पाणी घालत खूप वर्ष त्यांनी दत्त महाराजांची भक्ती केली, रोज झाडाला प्रदक्षिणा घालत. एके दिवशी औदुंबराच्या झाडावर सूर्याचा मोठी किरणे पडली आणि त्या किरणामधून दत्त महाराजांचे दर्शन झाले. साक्षात अण्णांची भक्ती पाहूनच दत्त महाराजांनी त्यांना दर्शन दिले. औदुंबराच्या झाडाच्या समोर दत्त महाराजांची निर्गुण पादुकाही आहेत. त्यामागे एकमुखी दत्त मंदिर आहे. हे मंदिर अण्णांनी 1986 साली बांधलेले आहे. मागचे मंदिर तेथे गुरुचरित्राच्या 52 अध्यायही तुम्ही पाहू शकता. तर मी व्हिडिओमध्ये पण पाहू शकता. हे आपण ना अध्याय बघितले तरी आपल्याला गुरुचरित्र समजतं. म्हणजे आणि ज्यांनी गुरुचरित्र वाचले ना, त्यांना तर लगेच समजून जाईल की हे गुरुचरित्राचे पूर्ण 52 अध्याय आहेत. खूप छान आणि खूप प्रसन्न मंदिर आहे. तुम्ही एकदा नक्की भेट द्या ह्या मंदिराला. म्हणजे खूप मनाला खूप समाधान मिळून जातं इथं मंदिरात आल्यावर. इथे शूटिंग माझ्या मुलांनी घेतली, त्यामुळे व्हिडिओ थोडा खालीवर होऊ शकतो. तर तुम्ही बघू शकता हे 52 अध्यायाचे फोटो लावलेले. मी 4 ते 5 वेळा गुरुचरित्र पारायण केलं आहे, त्यामुळे इथे गेला मला लगेच क्लिक त्या ह्याच्यामधलं आहे, किंवा त्याचे पूर्ण असं डोक्यामध्ये लगेच क्लिक होऊन जातं ह्या अध्यायामध्ये काय आहे ते. तुम्ही बघू शकता. आज एवढी गर्दी नव्हती. म्हणजे आम्ही गुरुवारी गेलो होतो, पहिल्या गुरुवारी. त्याचा व्हिडिओ आहे, तर तुम्हाला थोडा लेट येऊ शकतो व्हिडिओ. तर आता इथे दत्त जयंती असल्यामुळे आपल्या इथं देणगी वगैरे पण घेतात. तर आम्ही पण आमच्या सोयीची थोडीशी देणगी दिलेली आहे, तुम्ही पण देऊ शकता. आता इथे आहे ना, इथून जायला रस्ता आहे दुसऱ्या मंदिरात. येथे शेजारीच नारायणेश्वर मंदिर आहे, हे शेजारीच आहे. इथून पण जायला रस्ता आहे. ते बघू शकता. खूप छान मंदिर आहे हे पण. आणि इथे एका काचेखाली
वर्तुळात 3 स्वयंभू पिंडे दिसत आहेत. यांना ब्रह्मा, विष्णू आणि महेश असे म्हणले जाते. त्यातील एक मोठी पिंड आहे ती नारायणेश्वरी म्हणून ओळखली जाते. ही पिंड नेहमी पाण्यातच असते. इथे छान फुलांची सजावट केली आहे आणि तसेच ह्या गाभाऱ्यात पार्वतीची मूर्ती तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही ह्याचंही दर्शन घेतलं. तर आम्ही दर्शन घेतलं. आम्ही 9 वाजेपर्यंत घरी आलो. अशा प्रकारे आमचं दर्शन खूप छान झालं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करा. कमेंट करायला विसरू नका, कारण की माझा हा चॅनल नवीन आहे. तुम्ही कमेंट केलं तर मला खूप छान वाटेल. तर आणि काही चुकलं असल्यास तर माफ करा. धन्यवाद.